गाव, विश्वास आणि श्रद्धा. पण जर ह्या श्रद्धेच्या आड काहीतरी भयंकर लपलेलं असेल तर एका छोट्याशा गावात एक तरुण मुलगा येतो. तो स्वतःच्या कीर्तनकार म्हणतो आणि सांगतो की मी इथे वारकरी शिक्षण संस्था सुरू करणार आहे. गावकऱ्यांना वाटतं आपली मुलं अभंग म्हणतील, ओव्या गातील, चांगल्या मार्गाने लागतील, वाईट सवयीपासून दूर राहतील. मग प्रश्न आहे, कोण नाही विश्वास ठेवणार अशा लोकांवर, अशा माणसावर? एका कुटुंबाने तर त्याला आपल्या घरात राहण्यासाठी जागा दिली आणि बघता बघता 2021 मध्ये त्या गावात वारकरी शिक्षण संस्था सुरू झाली. आजूबाजूच्या गावामधून मुलं मुली येऊ लागली. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण मार्च 2026ला एक अशी घटना घडली, फक्त त्या गावालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकते. एका 17 वर्षाच्या मुलीने तक्रार दिली. महाराजांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिच्या अंगावर गरम पकडीने चटके दिले. आता थेट प्रश्न पडतो की हे अचानक घडलं की खूप आधीपासून सुरू होतं? ही मुलगी एक रडताना तिच्या भावाने दिसते. तो तिला विश्वासात घेतो आणि मग ती सांगते एकूण कुणाच्या अंगावर काटा येईल, कारण हा सगळा प्रकार घडला अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील ढवळकुडी गावात. तो महाराज नाव यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णाभाऊ गुंजाळ. तो श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था चालवत होता. या निवासी संस्थेत सुमारे 20 विद्यार्थी शिक्षण घेत होते. पण इथे मोठा प्रश्न येतो, तो खरंच कोण होता? 2016च्या सुमारास गावात आला. मूळचा नाशिक जिल्ह्यातील पारथे गावाचा, पण त्याने आपलं नाव बदललं का? पारनेरमध्ये थोरात नावाचं वजन पाहून त्याला स्वतःला यशवंत एकनाथ थोरात म्हणायला सुरुवात केली. तो गावात कीर्तन करायचा, लोकांमध्ये ओळख निर्माण झाली आणि 2021 मध्ये त्याने संस्था स्थापन केली. तो ज्या घरात राहायचा त्याच घरातील एक मुलगी त्या संस्थेत शिकत होती. तिचा भाऊ संस्थेचा सचिव होता. दोन्ही कुटुंबांमध्ये जवळीक वाढली आणि इथे सुरू झाली एक भयंकर गोष्ट जी कुणालाच दिसली नाही. 2021 मध्ये ती मुलगी 8वीत होती. एक दिवशी महाराजांनी तिला छोट्या कारणावरून घरी बोलावलं. घरात कोणी नव्हतं आणि मग त्याने तिच्यावर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केला. आता विचार करा, त्यावेळी त्या मुलीला काय समजलं असेल? काहीच नाही. आणि याचाच फायदा घेत तो पुन्हा पुन्हा तिच्यावर अत्याचार करत राहिला. कधी तिच्या घरी, कधी स्वतःच्या घरी. पण प्रश्न हा आहे की आई वडिलांचं लक्ष कुठे होतं? 2022 मध्ये तिने विकृतपणे कळस गाठला. त्याने तिला घरी बोलावला आणि कपडे काढले आणि जबरदस्तीने संबंध ठेवले. ती घाबरली, रडली, पण त्याने धमकी दिली, तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, मी आधी 2 हाफ मर्डर केले. आता विचार करा, एक 14-15 वर्षाची मुलगी काय करणार? ती गप्प बसली. 1 दिवस नाही, 1 महिना नाही, 5 वर्ष. 10 मार्च 2026ला तिला पुन्हा फोन करतो. ती नकार देते, पण तो धमकी देतो, तू आली नाही, तुझ्या घरच्यांना बघून घेईन. ती घाबरून त्याच्या घरी जाते. तो तिला कम्प्युटर रूम मध्ये नेतो आणि तिला बांबूने मारहाण करतो. केस ओढतो, कपडे काढतो आणि मग स्वयंपाकघरात जाऊन गरम लोखंडी पकडी घेऊन येतो आणि तिला तिच्या शरीरावर, मांडीवर, गुप्तांगावर चटके देतो. कल्पना करा ती काय सहन करत असेल. ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण तो थांबत नाही आणि त्या अवस्थेत पुन्हा तिच्यावर अत्याचार करतो. जर धमकी देतो, कुणाला सांगितले तर सगळ्यांना जाळून टाकीन. 2-3 दिवस घरी बसून रडत राहते. 14 मार्चला तिचा भाऊ घरी येतो. तो तिला पाहतो, काहीतरी चुकीचं आहे असं त्याला समजतं. तो तिला विश्वासात घेतो आणि मग संपूर्ण सत्य बाहेर येतं. तक्रार दाखल होते. पोलीस पोक्सो अंतर्गत केस नोंदवतात. 15 मार्चला पहाटे आरोपीला अटक होते. मेडिकल टेस्टमध्ये जखमा आढळतात आणि न्यायालय त्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावते. पण गोष्ट इथेच संपत नाही. चौकशी समोर येते की त्याच्यावर आधीच 376 अंतर्गत गुन्हे दाखल होते. त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली आहे आणि दुसऱ्या बायकोला 9 महिन्याची गर्भवती आहे. सिन्नरमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. मग प्रश्न हा आहे, हा माणूस इतक्या वर्षापासून लोकांच्या विश्वासात कसा राहिला? घटना समोर येतात संपूर्ण गाव पेटून उठलं. ग्रामपंचायतीसमोर निषेध झाला. गाव बंद ठेवलं. त्याचा पुतळा जाळला गेला. मुलींनी त्याच्या फोटोला जोडे मारले. मागणी होती त्याला फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमची.
गाव एकत्र उभं राहिलं पीडित मुलीच्या पाठीशी. पण शेवटी एकच प्रश्न उरतो, आपण श्रद्धा ठेवतो पण आपण प्रश्न विचारतो का? आपण मुलांना पाठवतो पण आपण लक्ष ठेवतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, खरंच ओळखतो का? कोणावर विश्वास ठेवतो का? ही घटना फक्त एक गुन्हा नाही, ही आहे विश्वासाचा खून. अशा विकृत माणसामुळे शतकानुशतकं चालत आलेल्या वारकरी संप्रदायाला कलंक आहे. पण सत्य हे आहे, संप्रदाय कधीच चुकीचा नसतो. चुकीचं असतं ते त्याच्या आत लपलेले हरामखोर चेहरे. वारकरी संप्रदाय म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि शुद्धता. पण जेव्हा या संप्रदायाच्या नावाखाली अशी घाणेरडी कृत्य होतात तेव्हा कलंक संप्रदायावर नाही तर त्या माणसाच्या विकृत विचारावर होतो. हा माणूस महाराज नव्हता, तो ना कोणी वारकरी नव्हता, तो फक्त एक मुखवटा होता ज्याने वारकरी संप्रदायाचा पवित्र नावावर कलंक लावला. वारकरी संप्रदाय आजही पवित्र आहे, उद्याही राहणार. पण अशा लोकांमुळे त्यावर शंकेची सावली पडते. आणि म्हणूनच अशा प्रत्येक मुखवट्याला उघड केलं पाहिजे, हीच खरी सेवा असेल. कारण कधी कधी तुम्हाला वाटतं महाराजांना कोणी शिक्षा झाली पाहिजे. कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करा. कारण तुमचा एक शेअर कोणाचं आयुष्य वाचवू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.